आम्ही युजीन अलेक्सेयेविच फ्योडोरोव यांच्याशी संवाद साधत आहोत. युजीन अलेक्सेयेविच रशियन सैन्याचे कर्नल आहेत. युजीन अलेक्सेयेविच हे अर्थशास्त्रातील उमेदवार, रशियन संसदेच्या खालच्या सभागृहाचे खासदार, राज्य डुमाच्या अर्थसंकल्प आणि कर समितीचे सदस्य आणि रशियन फेडरेशनचे खरेदी राज्य सल्लागार आहे. ही आमची पहिलीच भेट नाही. आपण दोघांनी मिळून खूप व्हिडिओ शूट केले आहे, साधारण 10, 8, 7 वर्षांपूर्वी. आणि मी आज का आलोय तुमच्याकडे, म्हणजे 2025 साली. हो, आज जून 2025 आहे. कारण तुमचे बहुतेक अंदाज आणि भाकिते खरी ठरली आहे. सगळेच नाहीत, सगळे 100% नाही, पण तरीही मी तुमची तुलना अनेक इतर राजकारण्यांशी, काही विश्लेषकांशी, यूट्यूबवरच्या गप्पिष्टांशी केली आहे. म्हणजे वेगवेगळ्यांशी मी सगळ्यांशी तुलना केली. आणि असं दिसून आलं की तुमचे जे अंदाज होते, जे तुम्ही त्या काळात, भूतकाळात वर्तवले होते, त्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे. तुम्ही सगळ्यांपेक्षा सरस आहात. तुमचे अनेक अंदाज सध्याच्या घडामोडींमध्ये अगदी बरोबर ठरले आहे. म्हणजे जे काही तुम्ही भाकीत केलं होतं ते पूर्णपणे किंवा अंशतः खरं ठरलं, बरोबर ना? किंवा ते खरं झालं, पण थोड्या वेगळ्या स्वरूपात, पण तरीही ते घडलंच. आणि मला उत्सुकता आहे, तुम्हाला असं पूर्वदृष्टीचं कौशल्य कसं मिळालं? पण स्पष्टच आहे की तुम्ही काही भविष्यवेत्ता नाही, बरोबर ना? नाही, तुम्ही काही ज्योतिषी नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही काही विशिष्ट विचारांवरून निष्कर्ष काढता. तुमच्या गुपित काय आहे? आम्ही विज्ञानावर आधार घेतो. विज्ञान नेहमी उत्तर देते, कारण विज्ञान म्हणजे एक कठोर सूत्र आहे. इथे 2, 2, 4च होतात. आम्ही जे भाकीत करतो त्यात काहीच अवघड नाही. कोणताही माणूस जो ही पद्धत आत्मसात करेल आणि आपण या संदर्भात राष्ट्रांच्या स्पर्धेच्या विज्ञानाच्या पद्धतीवर, माणसाच्या ऐतिहासिक घडणीच्या तत्वांवर, तो पृथ्वीवर कसा जगतो, लोकांमधील, देशांमधील, राष्ट्रांमधील संबंध कसे असतात, यावर आधार घेतो. म्हणूनच या वर्तनाच्या अल्गोरिदम मधील प्रेरणा सगळ्यांमध्ये सारख्याच असतात. फक्त उद्दिष्ट साध्य करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणूनच हे त्यांनाच माहीत असतं जे या गोष्टीत पारंगत आहे. या सगळ्यात सर्वात जवळचे म्हणजे इतिहासकार आणि वकील आहेत. ते देखील तुम्हाला आधीच सगळे अंदाज सांगू शकतात. यात काहीच कठीण नाही जर तुम्ही या विज्ञानात, या गणितात पूर्णपणे गुंतले असाल. प्रत्येक जण न दुरुस्त करू शकत नाही, पण काही प्लंबर असतात जे हे काम करू शकतात. हे त्यांना प्रतिभावान आहेत म्हणून नाही, तर ते फक्त हेच काम करतात आणि त्यांनी हा विषय नीट अभ्यासलेला आहे म्हणून आहे. इथेही तसंच आहे. म्हणजेच आपल्याला समजतं की राष्ट्रांमधील संबंध कसे घडतात आणि हे कशामुळे घडतं आणि या संबंधांचा परिणाम काय होईल हेही आपल्याला कळतं. तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगता? राष्ट्रांची स्पर्धा. ते म्हणजे काय? चला असं करूया. राष्ट्रांच्या स्पर्धेची संकल्पना. पृथ्वीवरचे लोक जमाती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुदायांमध्ये, नंतर राज्यांमध्ये राहतात. आता याला राष्ट्र म्हणतात, म्हणजेच राज्यम, राष्ट्र. प्राणी बघा, ते काही कळपात, प्राईडमध्ये किंवा काही गटांमध्ये राहतात. ही त्यांची जीवनशैली आहे. आणि हे म्हणजे असे गट एकमेकांशी स्पर्धा करतात. हीच ती स्पर्धा आहे, म्हणजेच जिवंत वातावरणात, हो, निसर्गातली स्पर्धा. माणूसही राज्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये आणि त्याआधी जमातींमध्ये स्पर्धा करत जगतो. जर आपण राज्याची तुलना प्राणी जगतातील एखाद्या गटाशी केली तर ते मधमाशांचा थवा आहे, बरोबर? मधमाशांचा थवा किंवा मग लांडग्यांचा कळप, म्हणजे मुंग्यांचं वारं. तो या वाऱ्यात अगदी साधारणपणे सांगायचं तर राहतो आणि दुसऱ्या वाऱ्यांशी स्पर्धा करतो. आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून आज अशा वाऱ्यांची संख्या 193 इतकी उरली आहे. तुम्ही राज्य मोजलीत? हो, जी संयुक्त राष्ट्रात नोंदणीकृत आहे. अच्छा, ठीक आहे, छान. आणि ही राष्ट्रांमधील स्पर्धा आहे का? ही राष्ट्रांची स्पर्धा आहे आणि येथून मानवतेचे संपूर्ण जीवन हे सत्ययुद्ध आहे. या स्पर्धेचा एक उज्ज्वल क्षण म्हणून तुम्ही कोणतेही इतिहासाचे पाठ्यपुस्तक घ्या आणि शेवटी पहा. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात ऐतिहासिक घटनांचे थोडक्यात वर्णन असते. तिथे तुमच्याकडे फक्त युद्ध, 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 युद्ध. सत्ता उलथापालथ, सत्ताच्युत करणे, युद्ध, 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 क्रांती. हेच म्हणजे राष्ट्रांमधील स्पर्धेचे संक्षिप्त आणि तीव्र रूप. म्हणजेच स्पर्धेच्या सर्वोच्च स्वरूपात, युद्धांच्या रूपात.
सर्व युद्धे फक्त प्रदेशांसाठीच असतात. युद्धे प्रदेशांसाठी नसतात. मधल्या काळातील मोठ्या प्रमाणावर नसतात. कोणतेही मोठ्या प्रमाणावरचे युद्ध हे सीमांमध्ये बदल किंवा बदलन झाल्यास मग तरीही काही प्रदेशाचा त्याग याचा परिणाम असते. म्हणजे हीच ती लढाई आहे जशी प्राण्यांमध्ये त्यांच्या अधिवासासाठी किंवा नियंत्रणाच्या जागेसाठी असते, जिथे एखादे कळप उदाहरणार्थ त्या प्रदेशावर नियंत्रण ठेवते. म्हणजे राष्ट्रे एकमेकांशी स्पर्धा करतात आणि प्रदेशांची स्पर्धा प्रदेशांच्या स्पर्धेचा जगण्यासाठी. मुळात हे जगण्यासाठीच आहे जसं प्राण्यांमध्ये असतं. हो, अगदी तसंच आहे. जगण्यासाठी म्हणजे कोण जगेल, कोण कुणाला गिळंकृत करेल, अधीन करेल. जगेल. पण कारण राष्ट्र म्हणजे आपण जसं मुंग्यांच्या वारुराबद्दल बोललो तसंच, तर त्यानुसार ही कार्यपद्धतीची नियमावली आहे. माणसं सगळीकडे मुळात सारखीच असतात, इथे असो, इंग्लंडमध्ये असो की फ्रान्समध्ये. पण त्यांचे समुदायच खरं तर हीच ती स्पर्धेची कडी आहे. हेच ते समुदाय. आणि त्यानुसार प्रदेशाचा विस्तार या समुदायाला बदलण्याची संधी देतो, इतर लोकांना सामावून घेत, जर ते या समुदायाच्या नियमांनुसार खेळायला तयार असतील आणि दुसऱ्या तिसऱ्या पिढीत ते विसरून जातील की त्यांना सामावून घेतलं गेलं होतं. म्हणजेच राष्ट्रीय समुदायांच्या टिकावासाठीची लढाई हीच राष्ट्रांची स्पर्धा आहे का? होय. पृथ्वीवरील सगळी जमीन विभागलेली आहे. त्यामुळे जर तुला मोठं व्हायचं असेल तर तुला कोणाकडून तरी ती जमीन घ्यावी लागेल. मग सहकार्य का करता येत नाही? कारण माणसाच्या आणि एकूणच सजीवांच्या प्रेरणा या स्पर्धात्मक विस्ताराच्या असतात. हो, कदाचित लांडगा मेंढीबरोबर सहकार्य करू शकतो, तत्वतः मेंढ्या राखू शकतो आणि त्यांच्या दुधावर उपजीविका करू शकतो, पण निसर्गात तसं होत नाही. हीच जीवन आहे असं म्हणूया. देवाने किंवा कुणीतरी जीवन तसंच घडवलं आहे जसं ते आहे. मानवी सजीव हे जिवंत निसर्गाचा एक भाग आहे, त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनांसह, तत्वांसह, जसे की निसर्गात असतात. मेंदू हा एक असा साधन आहे जो माणूस या सजीवाला इतर सजीवांपासून, जसं की वाघ, लांडगा, अस्वल, वेगळं करतो. त्यांच्याकडेही मेंदू असतोच. कार्यक्षमतेची पातळी वेगळी असते. हो, तिथे नख, दात, कान असतात आणि इथे त्यासोबतच एक शक्तिशाली मेंदूही आहे. पण उद्दिष्ट मात्र मुळात बदलत नाही, बरोबर ना? म्हणजे जसं सर्व सजीव ज्या कारणासाठी जगतात त्याच कारणासाठी माणूसही जगतो. हेच मी लक्ष वेधून देतो. समजता का? ज्या कारणासाठी सर्व सजीव जगतात त्यात माणसाकडे सांस्कृतिक घटकही येतो. हो, ती खूप महत्वाची आहे, अर्थातच इतर सजीवांपेक्षा हजारपट जास्त. हो, पण ती मुळात मुख्य अर्थ आणि उद्दिष्ट फारस बदलत नाही. ही एक वाढीव रचना आहे, मूळ गोष्टीवरची वाढीव रचना. स्वतःहून उद्दिष्ट बदलत नाही. विशेषतः राष्ट्रांमधील स्पर्धात्मक संघर्षाबाबत लागू पडतं. राष्ट्रातील व्यक्तीसाठी विशेषाधिकार असू शकतात. तो कवी, लेखक असू शकतो. सर्वजण त्याला आवडतात, पण हे सांस्कृतिक घटकाला बळकटी देते आणि सांस्कृतिक घटक राष्ट्राचा दर्जा वाढवतो. आणि राष्ट्राचा दर्जा वाढल्याने त्या राष्ट्राच्या स्पर्धात्मक संघर्षावर सकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच राष्ट्रे एकूणच आपले सांस्कृतिक कार्यकर्ते असं म्हणूया त्यांना आवडतात, कारण भूराजकीय ऐतिहासिक दृष्टीने पाहता एक थोर सांस्कृतिक कार्यकर्ता हा सैनिकापेक्षा जास्त राष्ट्राच्या वर्चस्वाचा उद्दिष्ट साध्य करतो. म्हणजे असं म्हणूया, ते वेगवेगळ्या मार्गांनी जातात. सैनिकाची स्वतःची एक जबाबदारी असते आणि सांस्कृतिक कार्यकर्त्याची स्वतःची, वेगवेगळ्या क्षेत्रात. पण राज्यासाठी मुळात हे आपल्या प्रभाववृद्धीचं एक क्षेत्र आहे. कोणतंही मोठं राज्य आणि विशेषतः साम्राज्य, जसं की तुम्ही म्हणता राज्यघटनेची पुढची पायरी, ते विस्तारू इच्छित. हा एक मूलभूत सिद्धांत आहे. मूलभूत सिद्धांत विस्तार करा, विस्तार करा, विस्तार करा. जेव्हा तू आपली जागा मिळवशील जिथे तुझ्या भौगोलिक सीमा असतील, उदाहरणार्थ या प्रदेशात, युरेशियात, तेव्हा तू नक्कीच दुसऱ्या खंडावर हात घालशील. हा एक तत्व आहे आणि तसं पाहिलं तर हाच तत्व सोव्हिएत युनियनचंही होतं. तो तिथे का गेला होता? एकंदर त्याने जगभरात क्रांती घडवल्या. अफगाणिस्तानमध्ये त्याच तत्वावर, फक्त अफगाणिस्तानमध्येच नाही तर लॅटिन अमेरिकेत आणि सगळीकडे आफ्रिकेतही. कारण हे एक तत्व आहे
ही माणसाची आणि राष्ट्राची स्पर्धात्मक झुंज आहे. वाढत राहायचं जोपर्यंत तुला इतर कुणी थांबवत नाही. म्हणजे तू फुगत राहशील जोपर्यंत तुला कुणी थांबवत नाही, जो स्वतःही फुगतोय. आणि या महत्वाकांक्षांच्या टक्कर होण्याचा क्षण म्हणजेच जागतिक युद्धासारख्या संघर्षानंतर तयार होणाऱ्या नव्या सीमा. आता आपण तिथे परदेशीयांशी ब्याचदा संवाद साधू शकतो, जे पूर्वी शक्य नव्हतं. आणि सगळे साधारणपणे चांगले लोकच असतात. साधे जर्मन, साधे डच, साधे अमेरिकन, त्यांच्याशी नीट संवाद होतो. ते तुला वाईट काहीच इच्छित नाहीत, मीही त्यांना वाईट काहीच इच्छित नाही हो. पण नेमकं राज्य ही एक व्यवस्था म्हणून ती एकमेकांशी विरोधात येतात. त्यांच्यात स्पर्धात्मक झुंज असते. हो, लहान लहान लोक एकमेकांशी मैत्री करत नाही. मग असं असेल तर आपण लोक एकमेकांशी नीट संवाद साधतो आणि आपल्याला एकमेकांविषयी काही तक्रार नाही. तर मग करायचं तरी काय? पण राज्याला आहेत आणि आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहोत. काय करायचं? जगायचं. या आयुष्याच्या नियमांनुसार जगायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पिढीत काही समस्या येऊ नये, तर मानवी समाजात तयार झालेले काही यंत्रणा आहे. उदाहरणार्थ गुंड लोक. त्यांच्याही काही आपापसातले नियम असतात, बरोबर ना? हो, ते एकमेकांना मारतात, ठोकतात, पण त्यांच्याकडे काही नियम असतात. आणि हे नियम, उदाहरणार्थ त्या नियमांचे काही विधी तयार झाले आहे, हे आपण म्हणतो. म्हणजे कायदा. म्हणजे कायद्याआधी काही विधी होते, जे नंतर कायद्यात रूपांतरित झाले, विशिष्ट शास्त्र, कागदपत्रांच्या स्वरूपात. मी स्वतः वकील आहे, म्हणजे कायदेशीर कागदपत्रांच्या स्वरूपात. आणि असंच पुढे. म्हणजे गुंड एकमेकांशी लढतात, पण याचा अर्थ असा नाही की ते दररोज एकमेकांवर गोळ्या झाडतात. याचा अर्थ ते एकमेकांशी करार करतात. एकमेकांवर गोळ्या झाडल्या, मग बसले, नुकसान मोजलं. कोण काय करू शकतो, कोण काय करू शकत नाही, हे लक्षात घेतलं. टोळीने ठरवलं, या रस्त्याच्या बाजूला तू लूट, गोळा कर. या बाजूला मी लुटतो, दुकान गोळा करतो. आणि बस, युद्ध संपलं. नंतर मतभेद वाढले. त्यांच्यातील कुणीतरी ठरवलं की आता तो भारी झाला आहे, त्याच्याकडे आता 500 नव्हे तर 1000 गुंड आहे. आणि पुन्हा किंवा दुसरं एखादं शब्द. हो, पुन्हा युद्ध. पुन्हा समजुतीने ठरवलं. मुळात मानवजातीचा यंत्रणा असाच चालतो, फक्त त्याला कायदा असं नाव दिलं आहे. म्हणजे जागतिक युद्ध समजुतीने ठरवलं. जर आपण कायद्याबद्दल, राष्ट्रांमधील स्पर्धेबद्दल आणि त्याच्या संघटनाच्या स्वरूपाबद्दल बोलत असू, तर तुम्हाला उत्तर मिळत की आता काय करावं. फक्त 2000 वर्षांपूर्वी रोमन साम्राज्य काय करत होतं तेच नाही, तर आताही काय करावं हे देखील. समजलं का? कारण यंत्रणा एकच आहे. हो, सगळं एकच. असं दिसून की सगळंच एकसारखं. निसर्गात, माणसांमध्ये, गुंडांमध्ये, देशांमध्ये सगळं एकच. तत्व एक, सगळ्यांची कृती सारखीच. म्हणूनच जर तुम्हाला ही तत्व माहिती असतील, तर तुम्ही या तत्वांवर आधारित रणनीती तयार करू शकता आणि त्यातून परिणाम मिळवू शकता.